राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संदर्भात एक सकारात्मक बातमी समोर आलेली आहे आणि ती बातमी म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार गटातले काही नेते शरद पवारांचा फोटो आपल्या जाहिराती असतील किंवा कार्यक्रमांच्या बॅनरवर वापरत होते. त्या विषयावरून स्वतः शरद पवारांनी नाराजी व्यक्त करत आपले फोटो वापरण्यास हरकत घेतली होती. मात्र हा तिढा आता सुटलेला आहे. कारण या विषयासंदर्भात जळगावचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली आणि शरद पवारांचे फोटो आम्हाला वापरू द्यावेत अशी विनंती त्यांनी केलेली आहे. आणि या विषयात स्वतः शरद पवारांनी आपले फोटो वापरण्यास मान्यता दिल्याचा दावा त्यांनी केलाय. आपल्यासोबत आता संजय पवार स्वतः आहेत. या विषयासंदर्भात आपण त्यांना विचारणा करूया. पवार साहेब, शरद पवारांचे फोटो वापरण्यासंदर्भात तुम्ही मुंबईत शरद पवारांची भेट घेतली, त्या संदर्भात विनंती पत्र दिलं. नेमका हा विषय तुमच्या डोक्यात का आला आणि त्या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली? देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माझे वडील स्वर्गीय मुरलीधरअण्णा पवार यांचं एक मैत्रीचं नातं जवळपास 1970 पासूनचं होतं. आणि तेव्हापासून पवार परिवार म्हणजे मोठे साहेब असतील, अजितदादा असतील, माझे वडील असतील आणि मी असेल, आमचं सगळ्यांचं एक कौटुंबिक, राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक नातं होतं. आणि या नात्यातूनच कुठेतरी अस्वस्थता माझ्या मनामध्ये येत होती, की आपण अनेक कार्यक्रम करतो पक्षाचे आणि सामाजिक, आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याला आपलं दैवत असलेलं शरदचंद्रजी पवार साहेब यांचा फोटो आपण वापरू शकत नाही, हे एक शल्य मनामध्ये होतं. आणि या बाबतीत आपण स्वतःच पवार साहेबांना भेटावं आणि त्यांची परवानगी घ्यावी असं माझ्या मनामध्ये आलं. आणि आमच्या पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार आणि सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वात चालणारा आमचा पक्ष, या पक्षाचा वर्धापन दिन 10 जून रोजी होता. आणि काही कारणास्तव तो दिवस बदलला आणि तो कार्यक्रम आमचा 11 जूनला झाला. आणि 10 जूनलाच मी पवार साहेबांची एक वेळ मागून घेतली आणि पवार साहेबांनी ती वेळ मला 11 जूनला सकाळी 9:45 वाजता त्यांनी मला वेळ दिली आणि एक पत्र मी तयार केलं आणि ते पत्र साहेबांजवळ दिलं आणि साहेबांनी ते पत्र पूर्ण वाचलं. आणि पत्र वाचून साहेबांनी मला त्या पत्रावर मान्यता दिली. याचा आनंद मी कधीच विसरू शकत नाही. आणि मी आता येणाऱ्या काळामध्ये माझ्या जाहिरातींमध्ये किंवा माझ्या कार्यक्रमांमध्ये मी पवार साहेबांचा फोटो वापरणार आहे. परंतु जर आपण मागचा काही काळाचा इतिहास पाहिला, तर तुमचे दोन्ही पक्षांचे प्रवाह आता वेगळे झालेले आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर अ, जी पोकळी भरून निघण्यासारखी नाहीये. त्यामुळे तुम्ही ही परवानगी मागितली. संपूर्ण हिंदुस्थानाला माहिती आहे की पवार साहेबांचे गुरु हे यशवंतरावजी चव्हाण होते. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब होते आणि यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं राजकारण आपल्या या महाराष्ट्र जाणतोय. म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा राज ठाकरे साहेबांचा पक्ष असेल, आंबेडकर साहेबांचा पक्ष असेल, सगळेच महाराष्ट्रातले राजकीय पक्ष हे यशवंतरावांना आदर मानतात. परंतु पवार साहेबांचे गुरु हे यशवंतराव चव्हाण होते. त्याचप्रमाणे अजितदादांचे गुरु किंवा अजितदादांचे नेते हे शरद पवार होते. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. दादांनी देखील अनेक वेळा साहेब माझे गुरु आहेत, साहेब माझे नेते आहेत, अशाच भावना दादांनी नेहमी व्यक्त केल्या. परंतु काही कारणास्तव दादा वेगळे झाले. मला वाटतं 2 जुलै 1 जुलै 2023च्या दरम्यान दादा 40 आमदारांसह वेगळा गट दादांनी तयार केला आणि दादा सत्तेत सहभागी झाले. तेव्हापासून पवार साहेबांची राष्ट्रवादी, दादांची राष्ट्रवादी असा एक भाग, वेगळेपणा निर्माण झाला. आणि काही दिवस राष्ट्रवादी अजितदादांच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी पवार साहेबांचे फोटो वापरण्यास सुरुवात केली. परंतु काही अडचणींमुळे, काही गोष्टींमुळे, राजकारणामुळे किंवा महाविकास आघाडीमुळे काय झालं माहित नाही, मोठ्या साहेबांनी एक पत्रकच काढलं की यापुढे माझे फोटो वापरू नये.
आणि तेव्हापासून पवार साहेबांचे फोटो वापरणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, अजितदादा पवारांच्या पक्षाने हे बंद केलं. नाईलाजास्तव त्यांना पवार साहेबांनी सांगितल्यामुळे बंद करावं लागलं. परंतु हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्याच मनात, दादा असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, आमचे आमदार अनिलदादा पाटील असतील, सगळ्यांच्याच मनात एक खंत होती, की आपण पवार साहेबांचा फोटो वापरला पाहिजे. परंतु पवार साहेबांनीच आपल्याला स्पष्ट नकार दिला असल्या कारणाने आम्ही पवार साहेबांचा फोटो वापरला नाही. परंतु मी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये हेच म्हटलं, की "साहेब तुम्ही यशवंतराव चव्हाणांना गुरु मानतात. दादांनी तुम्हाला गुरु मानलेलं आहे. त्यामुळे ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंपासून राज ठाकरे लांब गेले, वेगळा पक्ष काढला, तरी राज ठाकरे साहेबांनी कधीही बाळासाहेबांचा आदरच केला, नेहमी आदर केला. काही कार्यक्रमांमध्ये बाळासाहेबांचे फोटो देखील वापरले. त्यांना त्यांचा मान सन्मान राखला. नंतरच्या काळात उद्धव ठाकरे साहेबांपासून, शिवसेनेपासून महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे वेगळे झाले. यांनी देखील बाळासाहेबांचा फोटो वापरला. वास्तविक उद्धव साहेब ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांचे खूप वाद झाले. शाब्दिक वाद झाले, कोर्टात वाद झाले. पण तरी देखील एकनाथ शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचा फोटो हा नेहमी त्यांच्या बॅनरवर वापरण्याचा प्रयत्न केला आणि हाच एक धागा मी उचलला आणि मी 11 जून रोजी पवार साहेबांना एक पत्र लिहिलं, की तुम्ही अशाच प्रकारे आम्हाला किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुमचा फोटो वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मी तुम्हाला पाय पडून विनंती करतो. आणि खरंच देशाचा एक सर्वोच्च नेता, त्या नेत्याने मला माझ्या पत्रावर मान्यता म्हणून मला परवानगी दिली. परंतु आता हा सारा विषय तुमच्या वैयक्तिक पातळीवरचा दिसतो. तुम्ही तुमच्या नेत्यांना हा विषय सांगणार आहात. जर त्यांनी काही नकारार्थी भूमिका घेतली, तर मात्र अडचण होऊ शकते. मला वाटत नाही, शेवटी हा मूळ पक्ष एकत्रच होता. प्रफुल्ल पटेल साहेब, तटकरे साहेब. काही लोकांनी प्रफुल्ल पटेल साहेबांवर टीका केली असेल, सुनील तटकरे साहेबांवर टीका केली असेल. आता सुनील तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब हे खूप मोठे नेते आहेत. काही लोकांनी त्यांच्यावर टीका करणं हे पण योग्य नाही. शेवटी सुनील तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, भुजबळ साहेब, अजितदादा, जयंत पाटील साहेब, सुनेत्रा वहिनी साहेब, हा सगळा एकत्र मानणारा हा जो वर नेते मंडळी आहे, यांना पवार साहेब काय आहे चांगलं माहिती आहे आणि हे सगळ्यांचे नेते पवार साहेब होते. आजही आहेत. सगळेच नेते पवार साहेबांना मानतात. मध्यंतरी प्रफुल्ल पटेल साहेब पवार साहेबांना भेटले. भुजबळ साहेब भेटतच असतात. सुनील तटकरे साहेब पवार साहेबांना भेटले. सुनेत्रा वहिनीतलं तर कौटुंबिकच नातं आहेत. वहिनी साहेब देखील पवार साहेबांचा नेहमी भाषणामध्ये उल्लेख करत असतात. त्याच्यामुळे आमचा पक्ष पवार साहेबांनी नकार दिल्यामुळे आम्ही तो फोटो वापरत नव्हतो. आता पवार साहेबांनी स्पष्टच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मान्यता दिलेली आहे. त्याच्यामुळे आमच्या पक्षातले वरिष्ठ नेते मला विरोध करतील असं मला काही वाटत नाही. पण या विषयानंतर एक असा देखील विषय पुढे येऊ शकतो, की अजित पवारांची राष्ट्रवादी आता संख्याबळ देखील तुमच्याकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा मोठा आहे. परंतु तरी तुम्हाला शरद पवारांचा फोटोचा आधार घ्यावा लागतोय. टीका देखील होऊ शकते. नाही, राजकारण म्हणून नाही. मी हा कोणताच विषय राजकीय करत नाहीये आणि आमचे नेते देखील राजकारण करणार नाही या विषयावर. शेवटी राजकारण राजकारणच्या ठिकाणी असतं. मी सांगतोच आहे तुम्हाला, राजसाहेब ठाकरेंचा वेगळा पक्ष एकेकाळी 13 आमदार त्यांनी निवडून आणले होते. आता एकनाथ शिंदे साहेबांचा विषय घ्या. ते देखील बाळासाहेबांचा फोटो वापरतायत. मग आम्ही का वापरू नये? उद्धव साहेब तर टीकाच करतात ना, की आमचे वडिलांचा फोटो तुम्ही वापरतात. पण लोकही त्यांना मतं देत आहेत. शेवटी राजकारण हे मतांवर आधारित आहे. फोटो वापरून देखील मतं मिळतायत, न वापरून देखील मतं मिळतायत. आमचं दैवतच जर शरद पवार साहेब आहेत, आमच्या पक्षाचं, आमच्या नेत्यांचं, तर आम्ही फोटो का वापरू नये? आम्ही फोटो वापरलाच पाहिजे. या विषयासंदर्भात आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते काय निर्णय घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मी प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.